नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत मराठी भयकथा झपाटलेला माळा. चला तर मग सुरुवात करूया. माधव खूप घाईघाईत सायकलवरून घराकडे आला. चेहऱ्यावर घामाच्या धारा लागल्या होत्या, पण त्याची पर्वा न करता तो सायकल चालवत होता. कारण आजचा दिवस त्याच्यासाठी खूप आनंदाचा होता आणि त्याला कारणही तसेच होते. त्याला नोकरी लागली होती. शहरातून त्याला नोकरी मिळाल्याची तार आली होती आणि त्याच खुशीत तो जोरजोरात सायकलचे पॅन्डल मारून घरात आला. कधी एकदाची बातमी आपल्या आईवडिलांना आणि आपल्या लाडक्या बायकोला वृषालीला सांगतो असे झालेले. माधव एक सरळ साधा मुलगा होता. एक अगदी छोट्याशा खेड्यात गावात झालेला. त्यावेळी तो मॅट्रिक पास झाला होता. गावात एकमेव तोच असा होता जो खूप शिकला होता आणि आता शहरात नोकरीसाठी चालला होता. त्यामुळे गावात तो एक चर्चेचा विषय बनला होता. कारण त्या काळात शहरात नोकरी असणे म्हणजे आमदार असल्यासारखे होते. घरात तो आणि त्याचे आईवडील आणि त्याची पत्नी एक छोटासा सुखी परिवार होता. नुकतेच 1 महिन्यापूर्वी माधवचे लग्न वृषालीसोबत झाले होते. वृषालीचा माधववर खूप जीव होता, तितकाच माधवचा पण होता. स्वभावाने सरळ सोज्वळ, काळी सावळी पण नाकी डोळी सरस अशी वृषाली अगदी माधवला शोभेल अशीच होती. माधव घरी आला आणि त्याने ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली. सगळ्यांना खूप आनंद झाला आणि खास करून वृषालीला, कारण तिला शहर बघायची खूप इच्छा होती आणि शहरात तिला एकांतही मिळणार होता, म्हणून तिला थोडा जास्तच आनंद झाला. पण तिला कुठे माहिती होतं की पुढे ह्या सुखाची आतुरता पाहते तिथे तिला ती घातक ठरणार आहे. ते पुढच्या आठवड्यात माधवला नोकरीवर हजर व्हायचे होते, म्हणून त्याने लगेच तयारी करायला सुरुवात केली. एका मित्राला भेटून त्याने शहरात एक घर बघितलं. नोकरीच्या जागेपासून थोडे दूर पण कमी पैशात मिळालं, म्हणून त्याने ते भाड्याने घेतलं. सगळी बोलणी करून आणि भाड्याचे पैसे देऊन तो पुन्हा गावाकडे निघाला. त्याच्या मनात खूप सारे स्वप्न रंगत होती. माधव मनातल्या मनात विचार करत होता. पण म्हणतात ना, माणूस जो विचार करतो नेमका देव त्याच्या उलट करतो. पण ह्याची जाणीवही माधवला आणि वृषालीला नव्हती. दोघेही आपले मनाचे जणू दुःखाच्या दारात निघाले होते. असो, घरी पोचवून त्याने घरातील सर्व आवरावर केले. खरे तर तो सर्वांना शहरात घेऊन जाणार होता, पण आईवडील नाही म्हटले. त्यांना गावातच राहायचे होते. त्यांच्या मनाचा जरा विचार करून माधवने सगळ्यांचा निरोप घेतला आणि वृषाली शहराकडे निघाले. शहरात पोचायला त्यांना जवळजवळ 6 वाजले होते. माधवने आधीच पाहिलेले घर, ते घरासमोरच त्यांनी आपले सामान उतरवले. मग त्यांनी घर बघितलं. खूप जुनाट पद्धतीचे ते घर होते, मातीचे आणि त्या काळाचे स्लॅब असलेले, म्हणजेच धाब्याचे घर होते. पण ते थोडे जास्त उंच होते आजूबाजूच्या घरापेक्षा. पण आजूबाजूला 2-3 घरे होती आणि तीही पूर्ण ओस पडलेली होती. त्यात कुणी राहत नव्हते. ऋषीला ते घर थोडं विचित्रच वाटलं, पण तिने विचार केला की नवीन जागा आहे म्हणून मला असं वाटत असेल. तिने तो विचार मनातून काढून टाकला आणि त्यांनी घर उघडून आत प्रवेश केला. घरात खूप सारा कचरा होता, धूळ होती, कारण खूप वर्षापासून तिथे कोणीच राहत नव्हतं. पण घर खूप मोठे होते, म्हणजे एक रेल्वेचा डब्बा असतो ना, तसेच एकामागून एक अशा 5 खोल्या, सगळ्यांची दारे एकासमोर एक. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या 5पैकी शेवटच्या 4 खोल्यावर भला मोठा माळा होता, पुरुषभर उंचीचा. आता त्यांना समजले की घराची इतकी उंची का आहे ते. त्यावेळी घरात वीज नव्हती आणि माधवही त्याची तेवढी ऐपत नव्हती घरात लगेच वीज घ्यावी, आणि तसे त्याला अंधारात राहायची सवय होती, म्हणून काही प्रश्नच नव्हता. आणि ह्या बाबतीत वृषालीचं पण काही हरकत नव्हती. त्यामुळे कंदील घेऊन कंदील दिवे यांच्या प्रकाशावरच ते खुश होते. पण ते मातीने सारवलेले घर रात्रीच्या अंधारात आणि त्या दिव्याच्या प्रकाशात खूपच उदास आणि भयानक वाटत होते. आपलीच सावली समोरच्या भिंतीवर मोठी दिसत होती आणि आपल्यालाच घाबरत होती. त्या रात्री त्यांनी फक्त समोरची खोली झाडून सोबत आणलेली मिरची भाकरीचे जेवण करून झोपले घेतले. सकाळी लवकर उठून वृषालीने माधवसाठी जेवण तयार केले आणि त्याला कामावर पाठवले. मग तिने सर्व घर एकदा दिवसाच्या उजेडात नीट पाहिले. पहिली खोली आपण हॉल म्हणूया, आणि नंतरच्या 3 खोल्या बेडरूम. सगळ्यात शेवटची खोली किचन होती आणि तिथूनच वरती जायला जिना होता. जिन्याच्या पायऱ्यावरती हळूहळू ती चढून वरती जाऊ लागली, पण तिला त्या माळ्यावर काहीच दिसेनासे झाले, कारण सगळीकडे अंधार होता. म्हणून मग तिने कंदील पेटून आणला आणि हळूहळू एक एक पाऊल ती माळ्यावर टाकू लागली. खरं तर तिला त्या माळ्यावर खूप विचित्र वाटत होतं, पण
तरी ती मनाची समजूत घालून इकडे तिकडे बघत होती. तिला एक गोष्ट समजली की खालच्या कोळ्यांच्या आकारापेक्षा हा माळा खूपच लांब आणि मोठा आहे. पण अचानक तिला अंधारात काहीतरी चमकताना दिसलं, म्हणून मग थोडं पुढे गेली. बघितलं तर अंधारात एक मोडलेली खुर्ची आणि तिला डोर बांधलेले होते. शेजारीच काही जुनी भांडी व गंजलेली होती ती. काही जुने कपडे कुजलेले होते. अजूनही बऱ्याच वस्तू होत्या, पण त्या नीट बघण्याअगोदरच तेथील वातावरण बदलू लागले. त्या जागेत अचानक थंडी वाजायला लागली आणि कसला तरी आवाजही येऊ लागला. पण नेमका कशाचा आवाज हे समजण्याअगोदरच ती घाबरून खालती पळून आली. खरं तर तिला तो पूर्ण वारा माळा बघायचा होता, पण ती अर्ध्यातच बघू शकली, कारण तिथे खूप अंधार होता. ती पूर्णपणे घाबरून घामाघूम झाली होती. भीतीने तिची गाळणच उडाली. पण तिने तरीही हे मनाचे खेळ आहेत, अशा अंधाऱ्या खोलीत आपलं मन जरा घाबरतच असा विचार केला आणि दुसऱ्या कामाला लागली. तिने सर्व खोल्या नीट स्वच्छ केला, सगळी धूर बाहेर काढली आणि मग तिने सोबत आणलेले सर्व सामान नीट लावले. पण काही सामान जे बिनकामाचे होते ते तिला वरती नेऊन टाकायचे होते. पण काही केल्या तिची पावले तिकडे वळतच नव्हती. पण शेवटी हिंमत करून ते सर्व सामान घेऊन पायऱ्यांपासून थोडं दूर ठेवून पटकन खाली आली. त्या माळ्याच्या अर्ध्या भागात बघण्याची तिची हिंमत पण झाली नाही. पण तिला का कुणास ठाऊक असं वाटत होतं की त्या अर्ध्या भागातून तिला कोणीतरी बघतंय. कुणीतरी आहे त्या अंधाऱ्या जागेत जे लपून बसलंय, पण आपल्या डोळ्यांना दिसत नाही. संध्याकाळी 6 वाजता माधव घरी आला. तो खूप दमला होता. वृषालीने त्याला पाणी दिले. तो थोडा वेळ बसला, मग हातपाय तोंड धुवून सर्व घर पाहिले आणि वृषाली बोलला, अरे वा, तू तर घराचा चेहराच बदलून टाकलास. मस्त हा एकदम. आता कुठे हे आपलं घर असं वाटतंय. वृषाली लाजली आणि बोलली की हे माझ्या स्वप्नातील घर आहे, पण मला हा काय वरती माळा आहे तो आवडला नाही. थोडा विचित्रच आहे. दुपारी मी वरती गेली होती, पण का कुणास ठाऊक असं वाटतं त्या अंधाऱ्या जागेत कोणतरी आहे आणि ते एकटक माझ्याकडे बघतंय. वृषालीने सगळं खरं खरं सांगून टाकलं. हे ऐकून माधव मोठ्याने हसत होता आणि बोलला, काय लहान मुलीसारखी घाबरतेस ग, कोणी नाही येते, चल मी तुला माळा दाखवून आणतो. ती म्हणाली, नाही नाही, मी नाही येणार, चल मी दाखवतो. म्हणत माधवने कंदील पेटवून उचलला आणि सरळ जिन्यावरून वरती चढला. वृषाली थांबवत होती, पण माधव तिचे काही न ऐकता सरळ माळ्यावर गेला. वृषाली फक्त माळ्याच्या तोंडापर्यंत जाऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. ती थोडी घाबरलीच होती. माधव माळ्यावर गेला. जसा जसा तो दूर गेला तसा कंदिलाचा प्रकाश वृषालीला दिसेनासा झाला. वास्तविक बघता फक्त 4 खोल्यांचा तो माळा, पण एवढ्याच्या जागेतही तो प्रकाश नाहीसा व्हावा याचे तिला खूप आश्चर्य वाटले. थोड्याच वेळात माधव परत आला अन बोलला, बघ, मी माळ्याचा कानान कोपरा बघून आलो. साधी मुंगी पण नाही तिथे. चल स्वयंपाक कर, मला भूक लागली आहे. वृषाली गप्प बसली. वृषाली स्वयंपाकाला लागली. चूल खोलीच्या एका कोपऱ्यात होती आणि वृषालीची पाठ भिंतीला होती व चेहरा समोर होता माळ्याच्या पायऱ्यांकडे. चुलीवरच्या देवळीत दिवा ठेवला होता. त्याच प्रकाशात ती स्वयंपाक करत होती, पण राहून राहून तिची नजर त्या पायऱ्याकडे जात होती बरं का. माधवही कुठे बाहेर गेला होता, पण तिला त्या पायऱ्या बघितल्या की असे वाटे कुणीतरी माळ्यावरून आलाय आणि पायऱ्यांच्या टोकावर येऊन तिला वाकून बघत आहे. तिने कसंबसं जेवण तयार केलं आणि घराच्या बाहेर पळली. तेवढ्यात माधवी आला. जेवण करून दोघेही मधल्या खोलीत झोपले. कंदिलाचा प्रकाश अंधुकसा होता. त्यात ते जुन्या काळाचे इतके मोठे मातीचे घर अन वर माळा. माहिती नाही ह्या घराने काय दिवस पाहिले असतील. वृषाली विचार करत होती. वृषालीला काही केल्या झोप येत नव्हती. ती एकटक माळ्याकडे बघत होती अन मग अचानक शांतता पसरली अन माळ्यावरून काहीतरी आवाज येऊ लागला. माधव तर कधीचाच झोपला होता, कारण तो दिवसभर खूप दमला होता. वृषालीला आधी वाटले की आपला भास असेल. नंतर तिने नीट कान देऊन ऐकले, तेव्हा तिला असे वाटले की कोणतरी म्हातारा माणूस माळ्यावर चढत आहे आणि काठी टेकून तिला तो आवाज आत खूप स्पष्टपणे येत होता. पण अचानक तो आवाज बंद झाला. त्या रात्री वृषालीला कधी झोप लागली ते तिला समजले नाही. सकाळी उठून जेव्हा ती ह्या रात्रीच्या घडलेल्या गोष्टीचा विचार करू लागली तेव्हा तिला नीट काही समजलं नाही. ती म्हणाली स्वप्नात असेल. तिने तो विचार मनातून काढून टाकला. रोजच्या कामाला लागली. माधव लवकर उठून कामावर गेला अन आता पुन्हा ती त्या भल्या मोठ्या घरात एकटीच होती. ते घर तिला खायला येत होते. त्या घरात एक भयान शांतता होती अन ते घर त्या परिसरात होते. त्या भागात कोणीही राहत नसे, त्यामुळे तिला कोणाशी बोलताही येत नव्हते. कितीही ठरवले त्या माळ्याचा विचार
काही केल्या तिच्या मनातून जातच नव्हता, राहू राहून तिच्या मनात येतच होता. आणि ते विचार मनात येताच ती आणखी घाबरतची. म्हणून मग तिने स्वतःला कशात तरी गुंतून ठेवायचे ठरवले. तिने विणकाम करायचे ठरवले, पण त्यासाठी लागणारे सामान तिने अडगळ म्हणून माळ्यावरती ठेवलं होतं. पुन्हा तो माळा समोर आला, का कुणास ठाऊक, पण पुन्हा पुन्हा तो माळा आपल्याला त्याच्याकडे खेचत आहे असं तिला वाटायचं. तिने तो विचार मनातून काढून टाकला आणि तिने पटापट स्वयंपाक करून घरातील कामे आवरून घेतली आणि पुढच्या खोलीत येऊन बसली. कसाबसा तिने तो दिवस त्या खोलीत एकटीने काढला. संध्याकाळी माधव घरी येताच त्याने विचारलं, मग काय, कसा गेला आजचा दिवस? आला का कुणी माळ्यावरून खाली की नाही? तो तिची टिंगल उरत होता. ती खूप घाबरलेली असल्यामुळे काहीच बोलली नाही. माधवला समजले. तेव्हा तो तिला पुन्हा समजावून बोलला की अगं वेडाबाई, असं काही नसतं, तुझ्या मनाची समजूत आहे ती. यावर वृषाली बोलली की आपण दुसरं घर बघू ना, छोटं चालेल मला, पण ह्या घरात नाही. माधव बोलला की हे बघ, आत्ताच आपण इथे आलोय, हेच घर मला कसं बसं मिळालं आहे आणि आपण लगेच दुसरं घर मिळवणं मुश्किल आहे. थोडे दिवसानंतर आपण बघू. वृषाली यावर काहीच न बोलता नुसती मान डोलावली. नेहमी सारखी ती स्वयंपाकघरात चुलीवरती स्वयंपाक करत होती. शेजारीच कंदिलाचा प्रकाश पडला होता आणि अचानक तिची नजर समोरच्या माळ्यावरती शेवटच्या 2 पायऱ्यावर गेली. तिला एकदम धक्काच बसला. तिथे 2 पाय बघितले, अतिशय घाणेरडे, काळे जळलेले, आणि ती एकदम ओढून उठली. तिचा आवाज ऐकून माधव पळत पळत तिथे आला आणि तिला विचारू लागला, काय झालं? ती इतकी घाबरली होती की तिला बोलता पण येत नव्हते. ती नुसतीच त्या पायऱ्याकडे बोट दाखवत माधवला तिकडे बघ असं सांगत होती. माधव तिकडे पाहिला तर त्याला काहीच दिसले नाही. त्याने तिला पाणी पाजून शांत केलं आणि नीट विचारलं की काय झालं. तेव्हा वृषालीने त्याला सांगितलं की तिथे 2 जळलेले पाय बघितले मी. पण यावेळी माधवने तिला समजावून सांगितलं आणि तिला गप्प केलं. पण आज त्याचं मन म्हणत होतं की मी तिच्यावर त्या दिवशी जरा जास्तीच विश्वास ठेवला असता तर आज मला हा दिवस बघावा लागला नसता. पण देव ऐनवेळी बुद्धी देत नाही, हे खरंच. दुसरा दिवस उजाडला आणि वृषालीने पुन्हा आपली कामे सुरू केली. पण ती आता या स्वयंपाकघरात खूप कमी वेळ थांबत होती, कारण राहून राहून तिला ते 2 पाय दिसायचे. दुपारी ती घरात एकटी बसली असताना तिला पुन्हा तोच कुणीतरी माळ्यावर चालण्याचा आवाज आला. आणि आता तर तिला कुणाचा तरी घोघरा आवाज पण आला. तो आवाज एक स्त्रीचा होता. वृषाली बेटा, पाणी देतेस का गं थोडं? खूप तहान लागले मला. असा आवाज ऐकून वृषाली आणखी घाबरली आणि घराबाहेर येऊन एका झाडाखाली बसली. ती खूप रडू लागली आणि त्या बाईचा आवाज तिला अजूनही येत होता. तेच वाक्य पुन्हा पुन्हा ती बाई म्हणत होती. वृषाली खूप असहाय्य समजत होती स्वतःला, कारण त्याजवळ आसपास कुणाचंच घर नव्हतं की ज्याच्याजवळ ती जाऊन बसेल. तिथले लोक ह्यासाठीच तर सोडून गेले नसेल, असे विचार तिच्या मनात सारखे येत होते. संध्याकाळी माधव घरी आला आणि त्याने वृषालीला बाहेर पाहिलं. तर त्याने विचारायच्या आत वृषालीने सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. ह्यावेळी माधव मात्र खूप चिडला आणि बोलला, पुन्हा एकदा बोलला. एवढ्याच वरच तो न थांबता त्याने तिचा हात पकडला, माळ्यावर घेऊन गेला. ती खूप प्रतिकार करत होती नाही म्हणून, पण त्याच्या ताकदीपुढे ती हतबल झाली. त्याने बळे ओढत माळ्यावर नेले आणि बोलला, बघ कोण आहे काय, ते दिसतंय तुला कोण? 1 नाही 2 कंदील लावतो मी, म्हणजे तुला साप दिसेल सगळं. वृषाली सारखी रडत होती आणि खाली जायचा प्रयत्न करत होती, पण माधव तिला सोडत नव्हता. त्याचा रागाचा पारा इतका चढला होता की त्याने तिला तशीच माळ्यावर सोडलं आणि बोलला की तुला असं नाही समजणार, थांब. त्याने तिला तिथेच सोडून घराचे दरवाजे लावले आणि बाहेरून कडी लावून निघून गेला. खरे तर त्याला हे करायचं नव्हतं, पण तिच्या मनातील भीती काढण्यासाठी त्याने ते पाऊल उचलले. त्याला वाटलं की 1 तासभरात घरात बंद राहिली की आपोआपच तिला समजेल की घरात कोणी नाही आहे. माधवच्या मागे दारापर्यंत वृषाली जीवाची आकांत करत रडत पळत आली. तोपर्यंत घराचे दरवाजे लावून माधव घरात तिला कैद करून गेला होता. घरात सगळीकडे अंधार होता आणि ती एकटीच होती. तिला काही सुचत नव्हते. तिला दरदरून असा घाम फुटला होता. अंधारामुळे तिला काहीच दिसत नव्हते. ती माधवला हाका मारून मारून थकून गेली, पण माधव केव्हाच निघून गेला होता. तिला त्या अमानवीय घरात एकटीला सोडून वृषाली रडत होती आणि अचानक तिचा आवाज आला, कोणीतरी माळ्यावरून चालण्याचा. तिला दिसत काही नव्हते, पण आवाज येत होता.
तो आवाज हळूहळू माळ्यावरून स्वयंपाकाच्या घराच्या दिशेने जात होता, म्हणजेच पायऱ्याकडे येत होता. वृषालीने घाईघाईने कंदील लावला. तिच्या आसपास प्रकाश झाला. तिने त्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न केला, पण तिला दूरचे असे काहीच दिसत नव्हते. सारखे तिला वाटत होते की कुणीतरी येत आहे, पण कोण हे तिला माहिती नव्हते. तो आवाज आता स्पष्टपणे येत होता. तिने हिंमत करून स्वयंपाकघराकडे चालू केली. तिच्या हातात कंदील होता. एक खोली ओलांडली की मागील सर्व खोल्यात अंधार पडत होता. वृषालीची सावली मोठी होऊन त्या भिंतीवर पडत होती. ती स्वयंपाकाच्या घराच्या दाराजवळ आली. तो आवाज अजूनही तेथे येत होता. तिने पुन्हा ते जळलेले पाय पाहिले. एक पाय पायरीवरून खाली येताना दिसला. तिने वृषालीने कंदील फेकून दरवाजाकडे धाव घेतली. मोठमोठ्याने ती माधवला हाका मारत होती, पण तिथे ऐकणारं तिला कुणीच नव्हतं. एकाएकी तिचा आवाज आला, मोठी किंचाळी आली ऐकू, आणि मग सर्व शांत झालं. 3-4 तासांनी माधव घरी परत आला. त्याला वाटले एव्हाना वृषालीची भीती कुठल्या कुठे पळाली असेल, आणि थोडा राग पण आला होता स्वतःचाच की मगाशी आपण जरा जास्तच केलं. वृषालीला नको असं बोलायला पाहिजे होतं. आताच घरी जाऊन तिची माफी मागतो आणि तिची समजूत काढतो असं म्हणत दाराची कडी काढली. घरात सगळीकडे अंधार होता. त्याने वृषालीला आवाज दिला, पण काहीच हालचाल दिसली नाही. त्याने पुन्हा आवाज दिला, पण काहीच उपयोग झाला नाही. तो चाचपडत स्वयंपाकघराकडे गेला. त्याच्या पायाला काहीतरी लागलं. त्याने उचलले तर कंदील होता. त्याने तो पेटवला. त्याला वाटलं की वृषाली आपल्यावर रुसली आहे म्हणून बोलत नसावी. त्याने कंदिलाच्या प्रकाशात सर्व खोल्या पाहिल्या, पण वृषाली कुठेच पत्ता नव्हता. शेवटी त्याला वाटले की ती माळ्यावर असेल, म्हणून तो वृषालीला हाका मारत माळ्यावर चढू लागला. तिथे गेल्या गेल्या त्याला कसला तरी उग्र जळलेल्या मांसाचा वास आला. सडलेल्या मांसाचा तो नाक दाबून एक एक पावले वर टाकत होता. त्याला त्या ठिकाणी खूप विचित्र वाटत होतं. खूप असा गारवा वाटत होता आणि थोडा वेळ घाबरलाही, कारण वृषाली अजूनही त्याला सापडली नव्हती. त्याला दूर कंदिराच्या प्रकाशात काहीतरी चमकताना दिसले. तो धावत तिथे गेला. बघतो तर तिची वृषाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या शरीराची चिरफाड झाली होती. डोळे काढून टाकले होते. छाती फाडून त्यातील हृदय बाहेर पडले होते. वृषाली म्हणून ती ओळखूही येत नव्हती. तिला बघून माधव खूप मोठमोठ्याने रडू लागला. तिला मिठीत घेऊन छातीत ठोकून ठोकून रडू लागला, पण तो विसरला होता की त्या भागात आता कोणीच नव्हते. रडता रडता अचानक माधव गप्प बसला आणि तो त्या माळ्यावर फिरून शिव्या देऊ लागला. अरे माझ्या बायकोला मारतोस? कोण आहेस तू? भूता कविसा? आता कुठे लपून बसलायस? बाहेर असेल, हिंमत असेल तर बाहेर ये, मार मला. माझ्या भोळ्या बायकोला मारलेस? माधव बेभान होऊन शिव्या देत होता. वृषालीच्या मृत्यूने त्याला वेडे केले होते. आता त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती, ती म्हणजे वृषालीला जेणे कोणी मारले असेल त्याचा जीव. अचानक माळ्यावर पुन्हा तो काठीचा आवाज आला. माधव त्या दिशेने बघत होता. त्याने कंदिलाच्या प्रकाशात जे बघितले तो आयुष्यभर विसरला नाही. एक म्हातारी, पूर्ण पांढरे केस, हातात काठी, पूर्ण शरीर जळलेले, सुजलेले, जागोजागी जखमा, आणि त्यातून पू बाहेर पडत होता. पूर्ण शरीर असे किडे पडले होते. चेहरा इतका उद्रूप होता की पाहतानाही भीती वाटत होती. आणि ती म्हातारी बेसुऱ्या आवाजात हसत हसत पुढे आली. तिच्या अवतीभोवती अजूनही कोणीतरी होते. खूप भयंकर. बापरे, धुंदीत घुमणारा असा तिचा आवाज. ती एकटी नव्हती, खूप सारे जण होते, आणि त्या सगळ्यात मिळून वृषालीचा जीव घेतला होता. खालच्या घरातून वृषालीला ओढत नेऊन तिचा जीव घेण्यात आला होता. तिची चिरफाड करण्यात आली होती. भूत जवळ येत आहेत, एक प्रकारची सांगू न शकणारी नकारार्थी ऊर्जा माधवला जाणवत होती. त्याने आता आपला अंत दिसत आहे असे वाटत होते. पण अचानक तो भानावर आला. त्याने वृषालीला हातात उचलून घेतले व माळ्यावरून पळत टाकली. सर्व पिशाच पळत होते, विचित्र आवाज काढत होते, पण माधव कसं बसं त्या माळ्याच्या पायऱ्यापर्यंत पोचला आणि पटपट पायऱ्या उतरून बाहेर धाव घेतली. त्याच्या मागे अजूनही ती पिशाच लागले होते त्याचा जीव घेण्यासाठी. पण जसा माधवने उंबरा ओलांडला तशी ती सर्व पिशाच मागे सरली. माधव तसाच पळत पळत जोपर्यंत मानवी वस्ती येत नाही तोपर्यंत त्याने स्वतःचा जीव कसा बसा वाचवला. पण वृषालीला मात्र स्वतःहून त्या मूर्तीच्या दाढी ढकलल्यासारखे झाले. हाच विचार करून तो मोठमोठ्याने रडत होता. पुन्हा पुन्हा वृषालीला मिठी मारत होता. पण आता खूप उशीर झाला होता. वृषालीला केव्हाच या जगातून सोडून गेली होती, तीही कायमची. आज आपण मराठी भयकथा पाहिलेली आहे, झपाटलेला माळा. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.